आपल्यासोबत आता फोनच्या द्वारे जोडले गेलेले आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील। रुपाली ताई, अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा लढा हा थेट भाजप विरोधात आहे असं म्हटलेलं आहे। आपली पहिली प्रतिक्रिया। आपण एक लक्षात घ्यावं, महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि तिथे राज्यात जी महायुती आहे तो प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढत आहे। त्याच्यामुळे आमचे जे उमेदवार आहेत घड्याळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांची थेट लढत ही भाजप सोबत आहे। हे औपचारिक गप्पामध्ये माननीय अजितदादांनी तर सांगितलंच आहे आणि सगळ्या लोकांनाही दिसत आहे। कारण का मैत्रीपूर्ण लढत किंवा एकत्रित लढत असती तर जिथं आमचे उमेदवार आहेत तिथं भाजपचे उमेदवार नसते, जिथं भाजपचे उमेदवार आहेत तिथे आमचे उमेदवार नसते। परंतु तसा कोणताही प्रकार तुम्हाला दिसत नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे आणि ही थेट लढत फक्त भाजपच्या विरोधात आहे। हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे स्पष्ट क्लिअर आहे आणि भाजपलाही हे माहिती आहे। उगीच ताकाला जाऊन कुणी भांडं लपवण्याचं कारण नाही। आपली नक्कीच राज्यात महायुती आहे, परंतु स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आमची लढत मग तुतारी जरी असली तो आमच्याच पक्षाचा एक भाग आहे। त्यामुळे आमच्या दोघांची लढत ही भाजप सोबत आहे, हे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेले आहे। अगदी रुपाली ताई, तुम्हीच आता म्हटलात की आपण राज्यामध्ये महायुती म्हणून एकत्र आहात आणि दुसरीकडे मात्र महापालिका निवडणुकांमध्ये मात्र आपण वेगळी सूल मांडलेली आहे। मग ही अशी वेळ का या अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आली आहे? एक लक्षात घ्या, अशी वेळ वगैरे आली नाही। हे राजकारण आहे आणि राज्यामध्ये युती आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुणे शहर असेल किंवा जे काही शहर आहेत तिथे राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे। आता जर पुणे शहराचा विचार केला तर भाजपचे त्यांचे 165 जागा तुम्ही कशा डिवायडेड करणार आहे? मग आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी पक्षातल्या लोकांना कसे न्याय देणार आहेत? जशी आमची अवस्था आहे तीच भाजपची अवस्था आहे। आणि जर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी वेगवेगळ्या लढण्याचा मैत्रीपूर्व लढतीचा निर्णय घेतलाय तर प्रत्येक जण 165 जागेवर उमेदवार उभे करणार आणि पक्ष म्हणल्यानंतर त्या पक्षाने कोणासोबत युती करावी, कुठल्या पक्षाला सोबत घ्यावं हा वरिष्ठांचा, राष्ट्रीय अध्यक्षांचा निर्णय असतो। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।